नमस्कार श्रोते हो. आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण भगवद्गीतेचा एक अत्यंत सुंदर, हृदयाला भिडणारा आणि जीवनाला खरं मार्गदर्शन देणारा अध्याय शिकणार आहोत. 12वा अध्याय भक्तियोग. या अध्यायाला भक्तीचा मुकुटमणी असंही म्हणतात. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण भक्ती म्हणजे काय, खरा भक्त कोण आणि ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग कोणता, हे अत्यंत प्रेमाने सांगतात. अध्याय 11 मध्ये अर्जुनाने कृष्णाचं विराट रूप पाहिलं. भय, आदर, आश्चर्य, नम्रता या सर्व भावनांचा संगम झाला. आता अध्याय 12 मध्ये भगवंत अर्जुनाचं मन पुन्हा शांत करतात आणि सर्वात सुलभ, सर्वात सहज, सर्वात सुंदर मार्ग म्हणजे भक्ती हे अर्जुनासमोर ठेवतात. अर्जुन अत्यंत नम्रपणे भगवान श्रीकृष्णांना विचारतो, प्रभू, काही भक्त तुझी उपासना साक्षात रूपात करतात आणि काही निर्गुण, निराकार ब्रह्म म्हणून तुझी उपासना करतात. यापैकी सर्वोत्तम मार्ग कोणता? कोणता साधक तुला अधिक प्रिय आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्न आजही प्रत्येक साधकाच्या मनात असतो. देव मूर्तीत आहे का? की निराकार तेजामध्ये आहे तो? कोणता मार्ग श्रेष्ठ? भक्ती की ज्ञान? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कृष्ण या प्रश्नांचं अत्यंत प्रेमाने उत्तर देतात. भगवान म्हणतात, "अर्जुना, माझी भक्ती प्रेमाने करणारेच सर्वश्रेष्ठ आहेत. ज्यांचं मन माझ्यावर एकाग्र आहे, ज्यांच्या हृदयात मी एकमेव ध्येय आहे, हेच माझे खरे भक्त आहेत." कृष्ण स्पष्ट सांगतात, "साकार उपासना सोपी आहे, कारण मनाला एक आधार मिळतो. स्वरूप, प्रतिमा, गुण, लीला. परंतु निर्गुण ब्रह्माची उपासना कठीण, मन स्थिर ठेवणं अवघड, विचार शुद्ध ठेवणं कठीण, अहंकार वितळवणं अधिक कठीण. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, जो माझ्यावर प्रेम करतो, मला अर्पण करतो, माझ्यावर श्रद्धा ठेवतो, तो मला अत्यंत प्रिय." पुढे भगवान म्हणतात, "अर्जुना, माझी भक्ती करणारा साधक माझा सतत चिंतन करतो. तुला दिसणार नाही अशा सूक्ष्म मार्गाने मी त्यांचं रक्षण करतो. भक्ती म्हणजे फक्त भजन नाही, ती एक जीवनशैली आहे. भक्ती ही प्रेम आहे, समर्पण आहे, अहंकाराचा त्याग आहे, मीच विसर्जन आहे, तूच तू असं म्हणणं आहे. भक्ती मनाला हलकं करते, शांत करते आणि दिव्याशी जोडते." भगवान श्रीकृष्ण येथे 4 मार्ग सांगतात, एकदम सोप्या भाषेत. एक, सर्वश्रेष्ठ देवीय भक्ती, अहंभावावर आधारित प्रेम. मन, बुद्धी, भाव, विचार सगळं ईश्वराला अर्पण. दुसरा मार्ग ध्यान, मन स्थिर करणं. मनाला एका ध्येयावर ठेवणं, श्वासावर, मंत्रावर किंवा देवावर ध्यान ठेवणं. तिसरा मार्ग कर्मयोग, कर्तव्य करणं आणि फल देवाला अर्पण करणं. कर्म करताना अहंकार न ठेवता कर्माला पूजा मानून जगायचं. आणि चौथा मार्ग त्याग योग, स्वार्थाचा त्याग, स्वतःच्या सुखाचा विचार न करता धर्मानुसार जगणं. पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात, या सर्व मार्गाचा शेवट एकच, समर्पण आणि शांतता. या अध्यायात खरा भक्त कसा असतो याचं अतिशय सुंदर वर्णन भगवान करतात. खरा भक्त अहिंसक, सत्यप्रिय, शांत, द्वेषरहित, सर्वांना प्रिय, लोभाशिवाय, ईर्षेशिवाय, नम्र, क्षमाशील, स्थिरचित्त आणि प्रसन्न जो असेल तो खरा भक्त. भगवान म्हणतात, जो दुःखात खचत नाही आणि जो सुखात उंचावत नाही, जो स्वतःचा अधिक अभिमान करत नाही, जो कोणीही द्वेष करत नाही आणि कोणावरही रागवत नाही, असा भक्त मला सर्वात प्रिय आहे. हे वर्णन अध्यात्माचं सार आहे. भक्तीत अहंकार संपतो आणि जिथे अहंकार संपतो, तिथे ईश्वरच असतो. कृष्ण अर्जुनाला म्हणतात, "अर्जुना, मन माझ्यात लीन कर, बुद्धी मला अर्पण कर
मी तुला मुक्त करीन. याचा अर्थ मन भटकू देऊ नकोस. विचार शुद्ध ठेव. जीवनातील कठीण प्रसंगातही श्रद्धा ढळू देऊ नकोस. सुख, दुःख, लाभ, हानी सर्व देवाला अर्पण करावं. हा समर्पणाचा एकमेव मार्ग आहे. अध्याय 12 आपल्याला काही अतिशय आणि महत्त्वाचे धडे देतो. देव दूर नाही, तो प्रेमात आहे. तू देवाला प्रेमाने हाक मारलीस, तर तो हृदयात उतरतो. दुसरं, अहंकार कमी झाला, की भक्ती वाढते. मी कमी, तो जास्त. हाच अध्यात्माचा सार आहे. तिसरं, भक्ती मानसिक शांतता देते. प्रत्येक गोष्ट देवाला अर्पण केली, की मनावरचा ताण निघून जातो. चौथं, खरा भक्त जगासाठी वरदान असतो. त्याचं व्यक्तिमत्व कोणालाही आनंद देतं. पाचवं, प्रेमाने केलेली पूजा हीच सर्वोच्च असते. श्रद्धा म्हणजे देवाला पकडण्याचा थेट मार्ग. 12व्या अध्यायाचा सार असा आहे, की भक्ती म्हणजे सादगी, भक्ती म्हणजे शांतता, भक्ती म्हणजेच प्रेम, भक्ती म्हणजे मीचा त्याग, भक्ती म्हणजे आत्म्याचा ईश्वराशी संवाद. भगवान श्रीकृष्ण सांगतात, "अर्जुना, जो माझा भक्त आहे, जो माझ्यावर प्रेम करतो, तो सर्व सजीवांमध्ये मला पाहतो. तोच मला अतिशय प्रिय आहे." हा अध्याय मनाला मृदू करतो, स्वभावाला शांत करतो आणि हृदयाला देवाशी जोडतो. तर मित्रांनो, भक्तियोग म्हणजे ईश्वराशी प्रेमाचं नातं. न नियम कठीण, न तपश्चर्या कठोर. फक्त प्रेम, श्रद्धा आणि समर्पण. या अध्यायाचं चिंतन केल्यावर मनात शांती, आत्मविश्वास आणि दिव्यता निर्माण होते. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच श्रीकृष्णाचे उपदेश आपल्याला आवडत असतील, तर आपल्या जीवनात नक्कीच आणा. जय श्रीकृष्ण.